8वीं कक्षा की एनसीईआरटी की किताब से मराठा साम्राज्य का नक्शा हटाए जाने पर नागपुर राजा घराए के वंश मोदी जी राजे भोसले ने तीव्र नाराजगी जताई है। इस मुद्दे को लेकर उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र भेजा है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी ज्ञापन सौंपा है। साथ ही केंद्रीय शिक्षा मंत्री और एनसीईआरटी के नक्शा तुरंत बहाल करने की मांग की थी। मोदी जी राजे भोसले का कहना है कि राजस्थान सहित मराठा साम्राज्य के व्यापक विस्तार में ऐतिहासिक प्रमाण मौजूद है। ऐसे में नक्शा हटाना इतिहास को तोड़ने मरोड़ने जैसा काम है। उन्होंने इस महाराष्ट्र की असीमता से जुड़ा मुद्दा बनाते हुए राज्य सरकार से केंद्र में समक्ष कड़ी परवानगी करने की मांग की है। या संदर्भात नेमकी भूमिका अशी आहे की मराठ्याचा जो इतिहास आहे हा एक पराक्रमाने इतिहास आहे। इतिहास हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही दौरामध्ये इतिहासाची बदल झाली नाही पाहिजे, इतिहासामध्ये काही दखलंदाजी झाली नाही पाहिजे। मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे तो अटक ते कटक हा जो इतिहास आहे, जर आपण इतिहास पाहिला आणि त्याची जर सीमा पाहिली तर त्यावेळेस अटक ते कटक हे जेव्हा जातावेळेस राजस्थानने लागत होतं आणि कोणत्याही क्षेत्राला आपल्या अधिपत्याखाली घेतल्याशिवाय पुढं जाऊ दिलं जात नव्हतं, म्हणून राजस्थान त्यावेळेस मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं। आणि ह्याचे खूप बरेचसे पुरावे आहेत। 291 पानाचं अगर आपण बघितलं की राजस्थानचं एक गॅझेटर आहे, त्यामध्ये 291 पानामध्ये बी ह्याचा उल्लेख आहे की राजस्थानमध्ये मराठ्यांचं हे होतं। त्यानंतर ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये बी उल्लेख आहे। जर आपण बघितलं की 1822 मध्ये बी ब्रिटिशांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे की मराठा साम्राज्य हे राजस्थानच्या पलीकडं मराठा साम्राज्य होतं। आणि हे सर्व असताना आणि त्या नकाशा तो त्याच्यामध्ये ॲड केला गेला होता। ऑलरेडी 8वीच्या पुस्तकामध्ये हा नकाशा हा त्यामध्ये घेतला गेला होता। हा संपूर्ण आपण जर बघताल त्या नकाशामध्ये या ठिकाणी आपल्याला लाहोरपासनं अटक, लाहोर, दिल्ली, जयपूर, ग्वाल्हेर हे सर्व आपल्याला या ठिकाणी हे सर्व आपल्याला दिसतं। काही राजकीय लोकांच्या दबावामुळं जर आपण ह्याला बदलवल्या गेलं असलं तर हे फार एक चुकीचं आहे। एक तर हे जे मराठा साम्राज्य आहे या साम्राज्याची आपण मला एक सांगा की त्यावेळेस अशी काही हे नव्हतं की त्यावेळेस अशी लढाई विमानं नव्हते की ते डायरेक्ट वरून गेले आणि बंबाडी करून रिटर्न आले। त्यावेळेस घोड्याची आणि आमनेसामने लढाई असल्यामुळं हे सर्व हद्दी पार करतच जावं लागायचं। त्यामुळं हे जे म्हणणं आहे की राजस्थानमध्ये मराठ्यांचं नव्हतं हे फार चुकीचं आहे। आणि आमचं म्हणणं आहे की आपण जर बघितलं तर एक अहमदिया करार म्हणून जो आहे मुघलांनी मराठ्यांशी केला होता, त्यामध्ये मुघलांनी राजस्थानला भोसल्यांच्याला दिले होतं, म्हणजे मराठ्यांना दिलं होतं। आणि त्याच्यामध्ये तिथून चौथ वसूल करण्याचा अधिकार हा मराठ्यांचा होता। चौथ वसूल करणं म्हणजे ज्याच्या अधिपत्याखाली जे राज्य आहे त्या राज्यावरनं कर वसुली करणं, त्या राज्याचं व्यवस्था राखण्याचं हे काम जेव्हा मराठ्यांकडे होतं, म्हणून आपण असं कसं त्याला डावलू शकतो। मला एक फक्त राजस्थानच्या राजपूत लोकांना एक म्हणणं आहे की आपल्याला मुघलांचं आधिपत्य आपल्याला स्वीकार होतो आणि मराठ्याचं आधिपत्य आपल्याला का स्वीकार होत नाही। मराठे राजस्थानवरनंच आलेले आहे, राजकीय क्षत्रिय आम्ही लोक आहे। आम्ही आमच्या इतिहासामध्ये आम्ही राणा प्रतापचे वंशज म्हणून मराठ्यांचा उल्लेख आहे। तर जेव्हा मराठी तुमच्यापैकी असताना मराठ्यांचा विरोध आणि मुघलांना तुम्ही आपल्या डोक्यावर बसवलं, हे कसं काय शक्य आहे। आता मग काय नेमकी मागणी असणार आहे? पूर्ववत नकाशा करण्यात यावा अशी काही मागणी? आमची मागणी तीच आहे की पूर्ववत नकाशा तसाच राहिला पाहिजे। उलट आमची एक नागपूरकर भोसल्यांच्या नात्याने माझी एक अजून त्याच्यामध्ये मागणी आहे की बंगालचा बी समावेश त्याच्यामध्ये झाला पाहिजे, कारण बंगाल हे नागपूरकर भोसल्यांच्या अधीन होतं। अटक ते कटक जे राज्य आहे त्यामध्ये कटक बंगाल जे म्हणायचे त्यावेळेस ते बंगाल बी आमच्या ह्याच्यामध्ये होतं आणि त्याचा पुरावा खूप मोठा आहे। त्यावेळेस मराठा डीच म्हणून आज बी तिथं एक लेन आहे जी खंदक खोदल्या गेलं होतं मराठ्यांच्या भीतीने। हे सर्व पुरावे असताना तो नकाशा हटवला। आमचं म्हणणं आहे की पूर्ण नकाशाच नाही टाकला गेला मराठ्यांचा। बंगाल वगैरे घेतला असता अजून किती भाग त्याच्यामध्ये वाढला असता, पण तुम्ही घेतला पाहिजे। नाही तर जो नकाशा जसा आहे त्याला पूर्ववत त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, कारण इतिहास हा बनलेला आहे। इतिहास हा कुणाच्या दबावाखाली किंवा राजकीय ह्याच्यासाठी इतिहासामध्ये दखलंदाजी झाली नाही पाहिजे। शिक्षण विभागाने जर मान्य केलं नाही तर काय न्यायालयात जाणार किंवा कशी लढाई असणार आहे पुढे? शिक्षण विभागाने मान्य केलं नाही, सरकारने त्याला हे केलं नाही
तर एक आम्ही वेगळं एक आंदोलन उभं करू. ते आंदोलन आज म्हणजे भूतोन भविष्य असं ते आंदोलन होईल. आमचं आंदोलन आहे, जेवढं आमचं मराठा साम्राज्य होते, ज्या ठिकाणी जेवढे राजे होते त्या सर्वांना आम्ही एकत्रित करून यावर आम्ही एक मोठं आंदोलन करू आणि आम्ही सरकारला आवाहन करू. याच्याआधी तुम्ही मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याचे सांगितलं. पंतप्रधान साहेबांना मी पत्र पाठवले, नरेंद्र मोदी साहेबांना, केंद्राचे शिक्षण मंत्र्याला पत्र पाठवले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पत्र, महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला दादा भुसेनला पत्र पाठवले. आणि हे पत्र पाठवल्यानंतर आम्हाला तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय की ठीक आहे, आपलं पत्र भेटले, आम्ही याचं बघतो. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ट्विट करून सांगितलं की मी बी या विषयावर लक्ष घालतो. अशा 2 ठिकाणी आम्हाला ह्याबद्दलचं हे आलेलं आहे आणि आशा आहे की थोडं सकारात्मक हे काम होईल. नाही झालं तर आम्ही पुढचं जे बी स्टेप डिसाईड होईल ते आपल्याला मी सांगेन.